नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे लेटर बॉम्बनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्यानंतर आता राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। सुनेत्रा पवार या बुधवार रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या। तेथे त्या एनडीएच्या नेत्यांना भेटणार आहेत, शिवाय त्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार आहेत। त्याच दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि दुसरीकडे राऊतांचे विधान यामुळे खळबळ उडाली आहे। एका दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलं होतं। आता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विधान केलंय। मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे भाजपमध्ये होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे। भविष्यात 25 ते 30 आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होईल। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल, असं संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले। तटकरे आणि पटेल यांना पक्षात पद नसल्याची चर्चा सुरू आहे। त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी आहेत, ते आता सुनेत्रा पवारांचे सहकारी नाहीत, असं संजय राऊत म्हणाले। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या घटनेत बदलावरून वातावरण तापले आहे। कार्याध्यक्षाला अध्यक्षासारखे अधिकार बहाल करण्याचा मुद्दा वादाचे कारण ठरत आहे। यावरून पक्षातील वरिष्ठांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।